नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्या लाडकी बहिणी योजने पात्र यादीतील महिलांची जी KYC चुकीची झाली होती ती KYC आता तुम्हाला परत दुरुस्त करता येणार आहे। आणि त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या या पोर्टलवरती नवीन ऑप्शन आलेला आहे। तर या पोर्टलवरती नवीन ऑप्शन आलेला आहे की तो ऑप्शन असा आहे की KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांची KYC ही दुरुस्त करायची आहे। तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथं तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाईप करायचा आहे। इतर आधार नंबर टाईप केल्यानंतर जो तुम्हाला कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथं जसं तसं टाईप करून घ्यायचा आहे। तर इतर आधार नंबर टाईप करून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला तिथं जसंच्या तसं घालून घ्यायचा आहे। तर चला इथं कॅप्चा टाईप करून घ्या। कॅप्चा टाईप केल्यानंतर जर तुमचं नाव दुरुस्त यादीमध्ये आला असेल तर तुम्हाला KYC करता येणार। जर तुमचं नाव दुरुस्त यादीमध्ये आलेला नसेल तर तुमच्यासमोर असा एक एरर येईल की हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजे त्या महिलांची KYC ही चुकलेली नाही आहे। आणि ज्यांची KYC चुकली आहे त्यांनी इथं त्यांचा आधार नंबर आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथं टाईप करायचा आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर कॅप्चा टाकून घेऊ आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया। आधार नंबर घालून घेऊया। इथं आधार नंबर टाईप केल्यानंतर तुमचा कॅप्चा इथं जो दिसत आहे तो कॅप्चा इथं टाईप करून घ्या। कॅप्चा टाईप केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक 6 आकड्याची OTP जाईल। ती OTP तुम्हाला इथं जसंच्या तसं टाईप करून घ्यायची आहे। OTP टाईप केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे सबमिट करा, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक विंडो ओपन होईल। तर यामध्ये काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचून त्यांचे योग्य पर्याय निवडून घ्यायचा आहे। तर इथं पहिला पर्याय दिला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही। तर तुम्हाला इथं या नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं दुसरा ऑप्शन जो आहे B तो दिला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही। असं क्लिक करून जो खाली ऑप्शन दिलेला आहे उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप विंडो होईल की तुमची KYC ही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी चुकलेली KYC होती आणि ज्यामुळे तुमचे हप्ते रुकले होते ते हप्ते तुम्हाला ही KYC दुरुस्त केल्यानंतर पुन्हा परत मिळून जातील। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC करून घ्या।